विचार करा दोस्तांनो, एखाद्या लहान मुलाचं नाव दगड, धोंड्या, भिकारी किंवा कचरा असं का ठेवलं जात असेल? म्हणजे कुणाची नजर लागू नये म्हणून आपल्याकडे खेड्यापाड्यात अशी नावं ठेवतात ना. वरवर पाहता आपल्याला तसंच वाटेल यार. तो एक भाबडा समज आहे आपला. पण या मागेनं एक भयानक आणि अस्वस्थ करणारं सत्य दडलेलं आहे. बात्रे, काय? हे नाव यासाठी ठेवलं जातं जेणेकरून समाजाने त्या मुलाला जन्मापासूनच त्याची लायकी आणि त्याचं स्थान काय आहे हे रोज प्रत्येक हाकेगणिक दाखवून द्यावं. ओ माय गॉड, हे तर खूपच क्रूर आहे. एक्झॅक्टली. एका बाजूला उच्चवर्णीयांची नावे विद्याधर किंवा लक्ष्मीकांत अशी आदराची असतात आणि दुसरीकडे तळागाळातील लोकांची नावे थेट त्यांच्या अस्तित्वालाच कचरा ठरवणारी. खरंच अंगावर काटा आणणारा विचार आहे हा. हे जेव्हा मी वाचलं ना यार, सिरियसली माइंडसेट बदलला माझा. हा विचारच इतका भयानक आहे की आपण माणसाला माणूस म्हणून नाकारण्याची सुरुवात त्याच्या पाळण्यातूनच करतो. ओ ना. आणि याच अस्वस्थ वास्तवाची ओळख करून देणाऱ्या अक्षरवारीच्या या भागात मी ऐकणाऱ्या सर्व मंडळींचं खूप खूप स्वागत करते. नेहमीप्रमाणे चहाचे कप हातात घेऊन आपण आलो एका नव्या आणि जबरदस्त पुस्तकावर दिलखुलास गप्पा मारायला. आज आपण ज्या पुस्तकावर सखोल चर्चा करणार आहोत ते फक्त एक पुस्तक नाही, तर तो महाराष्ट्राचा एक जळजळीत इतिहास आहे. नक्कीच. दया पवार, ज्यांना दगडू मारुती पवार म्हणूनही ओळखलं जायचं, यांचं अत्यंत गाजलेलं आत्मचरित्र बलूत. यार, हे पुस्तक वाचताना मला सारखं आपलं सातारा आठवत होतं. हो, आपण साताऱ्याहून पुण्यात आलो, आपली लाईफस्टाईल्स बदलली. अगदी. गावाची एक भारी रिलेटेबल वाईब असते, तिथली हवा, तिथली माणसं, असं आपण नेहमी रोमॅन्टिक करून सांगत असतो. हो ना, म्हणजे सोशल मीडियावर भारी भारी फोटो टाकून. पण गावाकडचं हे जे खरं वास्तव आहे ना, महारवाडा आणि सवर्ण्यांची वस्ती, यातील ती अदृश्य पण कधीही न ओलांडता येणारी अभेद्य भिंत, ती आपण सोयीस्कररित्या विसरतो. किंवा आपल्याला ती पाहायचीच नसते यार. एक्झॅक्टली. या पुस्तकामुळे तो जुना ताल लिटरली डोळ्यांसमोर उभा राहतो. गावाच्या कुशीत चालणारं हे जे शोषण आहे ते लेखकांनी इतक्या रॉ पद्धतीने मांडलंय की वाचताना सुन्न व्हायला होतं. त्या वास्तवापासून आपण आज शहरात बसून खूप दूर आलोय असं आपल्याला वाटतं, पण मुळात ती गावाची रचनाच किती क्रूर होती हे बलूत वाचताना समजतं. तुला त्यातला कोणता भाग सगळ्यात जास्त अस्वस्थ करणारा वाटला? यार, पुस्तकातला एक प्रसंग सांगते, तो वाचताना आतून सगळं हादरून जातं. म्हणजे ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलं मला. काय होतं त्यात? गावात एखादं जनावर कड्यावरून पडून मेलं ना की महारवाड्यात एक प्रचंड आनंदाची लाट यायची. वेट, सिरियसली? जनावराच्या मरणाचा आनंद? हो, विचार करा, मेलेल्या जनावराची बातमी ऐकून कुणाला आनंद कसा होऊ शकतो, पण त्यांना व्हायचा. का बरं? कारण ते जनावर नुकतंच मेलेलं असायचं, म्हणजे त्याचं मांस ताजं असायचं. बापरे. आकाशात गिधाडं घिरट्ट्या घालायला लागायच्या आत त्यांच्या आधी पोचून ते मांस मिळवण्यासाठी लोकांची जी धावपळ व्हायची ना, हातात जे भांडं मिळेल ते घेऊन पळत सुटायचं. शायला, हे लई भयानक आहे. माणसांची आणि गिधाडांची ही जी शर्यत आहे ती वाचताना डोळ्यात पाणी उभं राहतं यार. पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवस्थेने माणसाला कोणत्या स्तराला आणून ठेवलं होतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. आणि ते हे मांस नुसतंच खात नव्हते, तर उरलेलं मांस उन्हात वाळवून त्याच्या चाण्या करून त्या पावसाळ्याच्या कठीण दिवसांसाठी साठवून ठेवायचे. खरंच. हे सगळं वाचताना बलूत या शब्दाचा खरा अर्थ आणि त्यामागचं भयानक राजकारण समजून येतं यार. म्हणजे नक्की काय? म्हणजे बघ, आजकाल आपण कॉर्पोरेट जगात हक्क, एन्टायटलमेंट्स, कॉम्पेन्सेशन या शब्दांवर खूप बोलतो. हो, माझा हक्क आहे असं आपण लगेच म्हणतो. पण बेसिकली बलूत म्हणजे काय होतं, तर हे बिगार होतं. बिगार म्हणजे विनामोबदला श्रम. अच्छा. आणि सगळ्यात मोठी गोम काय होती माहितीये? याला परंपरेच्या नावाखाली हक्क असं गोंडच नाव दिलं होतं. 52 हक्क आणि 12 प्रकारची कामे. 52 हक्क? बापरे. हो, गावात कोणी मरो, कोणाच्या घरी लग्न असो, घोड्यांपुढे धावणे, मेलेली जनावरे ओढणे, लाकडे फोडणे हे सगळं करायचं. ह्याला हक्क कसा म्हणता येईल? हे तर पिढ्यानपिढ्या लादलेली गुलामगिरीच होती यार. ॲब्सोल्युटली. यावर मला एक गोष्ट ॲड करायची आहे. या 52 हक्कांच्या बदल्यात गावाकडून त्यांना काय कॉम्पेन्सेशन मिळायचं? काय मिळायचं? तर शेतकऱ्यांच्या शिव्या खाऊन मिळणारा उरला सुरल्या धान्याचा वाटा. सिरियसली? फक्त एवढंच? हो ना. म्हणजे ज्या व्यवस्थेने तुम्हाला पैशांच्या अर्थव्यवस्थेतून पूर्णपणे बाहेर फेकून दिलंय, तिथे तुम्ही फक्त अन्नासाठी लाचार राहायचं. हे लई वाईट आहे यार. लेखक जेव्हा आपल्या आईसोबत तो हक्काचा वाटा मागायला जायचे, तेव्हा ते शेतकरी त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक द्यायचे. फुकट खायला आले असे टोमणे मारायचे. पण ते फुकट कसं असू शकतं? त्यांनी रात्रंदिवस केलेल्या कष्टाचा तो मोबदला होता. एक्झॅक्टली. पण ती व्यवस्था अशी डिझाईन केली होती की कष्ट तुम्ही करायचे आणि वरून उपकारही त्यांचेच मानायचे.
मानहानी रोज वाट्याला यायची. हीच ती मानहानी आहे यार, जी रोज पचवण्यापेक्षा माणसाला वाटेल की हे गावच सोडून द्यावं. आणि लेखकाच्या वडिलांनी नेमकं तेच केलं. हो, गावाकडचा हा नरक सोडून ते मुंबईला येतात आणि नंतर स्वतः लेखकही तिथे जातो. इथून पुस्तकातला तो दुसरा अत्यंत महत्वाचा टप्पा सुरू होतो ना. हो, गावाकडून शहराकडे जाण्याचा प्रवास. आपल्याला वाटतं ना की शहरात आलं की आयुष्य बदलेल, तसं वाटतंच की. पण ही जी प्रोसेस आहे तो एक भास कसा ठरतो हे या पुस्तकात खूप प्रकर्षाने जाणवतं. मुंबईतल्या कमाठीपुरा आणि कावाखाना या भागात जेव्हा ते राहतात यार, तो सीन डोळ्यांसमोर आण. बापरे, कमाठीपुरा. हो, 10 बाय 12ची खोली आणि त्यात लाकडी खोक्यांचे पार्टिशन करून 3-4 कुटुंबांचं आयुष्य स्टफ केलेलं असतं. अरे यार, हे सो रिलेटेबल आहे. म्हणजे आपणही शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी गाव सोडून पुण्यात येतो. हां, हो. आपणही छोट्या रूममध्येच राहतो. आपल्याला वाटतं शहर सगळं बदलेल, इथं कुणी एकमेकांची जात विचारणार नाही. पण लेखकाच्या बाबतीत आपण बघतो की शहर बदललं तरी जात पाठ सोडत नाही. त्या 10 बाय 12च्या खोलीत जिथे एका बाजूला चोर बाजार आहे आणि दुसऱ्या बाजूला रेड लाईट एरिया, तिथे ते आपलं आयुष्य कसं तरी कोंबून जगतात. शहराने त्यांना फक्त राहण्याची जागा बदलून दिली. बरोबर. गावाकडच्या महारवाड्याची जागा शहरातल्या झोपडपट्टीने घेतली, पण जगण्याचा स्तर तीच गरिबी आणि तीच असुरक्षितता कायम राहिली. शहरात येऊन नोकरी मिळाली तरी ती कशी होती हे सांगणारा एक प्रसंग आहे जो खऱ्या अर्थाने अस्वस्थ करतो मला. कोणता? सर्वात विदारक गोष्ट कोणती असेल तर शिक्षण घेऊनही लेखकाच्या वाट्याला आलेलं काम. काय काम मिळालं त्यांना? एवढं शिकून पदवी घेऊन लेखकाला वेटेरनरी कॉलेजमध्ये म्हणजे पशुवैद्यकीय महाविद्यालयात क्लार्क कम लॅब असिस्टंटची नोकरी मिळते. ऐकायला हे नाव खूप भारी वाटतं यार. हो ना, पण तिथे त्यांना प्रत्यक्षात काय काम करावं लागतं माहितीये? काय? तर आजारी प्राण्यांची विष्ठा साफ करण्याचं. OMG! काय सांगतोस? हो. आणि का? कारण अप्पर कास्ट लोक ते काम करणार नसतात. हे वाचताना सिरियसली डोकं सुन्न होतं. चायला, हे भयंकर आहे. म्हणजे तुम्ही तुमची गुणवत्ता सिद्ध करून पदवी मिळवलीत तरीही इथल्या व्यवस्थेने घाणेरडी समजली जाणारी कामं तुमच्यासाठीच राखून ठेवली आहेत. हे खूपच डिप्रेसिंग आहे यार. पण मग इथे एक प्रश्न निर्माण होतो, जो ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पडू शकतो. कोणता प्रश्न? जर शिक्षणाचा फायदा झालाच नाही, नोकरी तीच मिळाली, तर मग शिकून उपयोग काय झाला? हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. पुस्तकात शिक्षणाबद्दलचा जो भाग आहे तो यावर खूप भाष्य करतो. शाळेत जातानाही त्यांना किती भेदभाव सहन करावा लागायचा. हो, वर्गात पोत्यावर बसावे लागणे, तेही इतर मुलांपासून वेगळ्या दिशेला तोंड करून. विहिरीचे पाणी पिण्यास बंदी असणे, तहान लागली तर पाणी पिण्यासाठी परत महारवाड्यात जावं लागायचं. एवढा संघर्ष करून ते शिकले. आणि शाळेतल्या या पुस्तकी जगाचा आणि त्यांच्या खऱ्या जगाचा विरोधाभास बघ ना, किती विचित्र होता. कसा? शाळेत गुरुजी शिकवतात नेहमी खरे बोलावे, चोरी करू नये, आणि घरी आल्यावर पोटाची खळगी भरण्यासाठी लेखकाला स्वतःच्या वडिलांना चोरी करताना चोर बाजारात माल विकताना पाहावं लागतं. बापरे. हे जे ॲनालिटिकल ऑब्झर्वेशन आहे ना, ते भयंकर आहे. माणसाला नीतिमत्ता तेव्हाच परवडते जेव्हा त्याचं पोट भरलेलं असतं. हे वास्तव इथं दिसतं. अगदी खरंय. पण यार ऑनेस्टली सांगू, मला वाटतं ऑथरचा पॉइंट या पूर्ण प्रक्रियेत थोडा वेगळा होता. वेगळा म्हणजे काय? म्हणजे त्याला या शिक्षणाचा कुठेतरी पश्चाताप होत होता. पुस्तकात त्यांनी पॉइझन ऑफ रीडिंग म्हणजे वाचनाचं विष असा उल्लेख केलाय. विष का? मला वाटतं या शिक्षणामुळे तो स्वतःच्याच लोकांपासून, त्यांच्या संस्कृतीपासून दुरावला. आणि तिकडे सवर्णांमध्ये तर त्याला बरोबरीची वागणूक मिळालीच नाही. तो असा त्रिशंकू अवस्थेत लटकला. मला तर वाटतं एज्युकेशन फेल्ड हिम. त्या शिक्षणाने त्याला फक्त एकटेपणा दिला. अरे काहीतरीच. नीट वाचलं नाहीस. काय? नाही यार, तसंच वाटतं मला. अजिबात नाही. तू फक्त वरवर बघतोयस. ओके, सांग तुझं व्हर्जन. पण मला तरी तो एकटेपणाच वाटतो. शिक्षणाचा उपयोग काय जर त्याने तुमची मानसिक शांती चिरावून घेतली? अरे पण ती मानसिक शांती नव्हतीच, ती एक प्रकारची बधिरता होती. शिक्षणाने त्याला फेल नाही केलं. मग काय केलं? शिक्षणाने त्याच्या डोक्यात डिग्निटी म्हणजे आत्मसन्मान काय असतो हा विचार टाकला. जेव्हा तुम्हाला माहीतच नसतं की तुम्ही दुःखी असायला हवं, तेव्हा तुम्ही मुकाट्याने ते ओझं वाहत जगत राहता. तुमच्या आजूबाजूला चाललेली गुलामी तुम्हाला नॉर्मल वाटू लागते. हे पॉइंट आहे. पण शिक्षणाने या पॉइझन ऑफ रीडिंगने लेखकाला आतून पोखरून काढलं. त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. त्याला वेदनेची भाषा दिली. हाच खरा गेम चेंजर होता. अच्छा, म्हणजे वेदनेची जाणीव. हो. जर तो शिकला नसता तर त्याला तो एकटेपणा जाणवला नसता, हे मान्य. पण मग बलूतसारखं साहित्य तरी निर्माण झालं असतं का?
शिक्षणाने त्याला प्रश्न विचारायला शिकवलं. यार, हा मुद्दा एकदम पटला मला. म्हणजे आपण जे म्हणतो ना की अज्ञानात सुख असतं, ते अज्ञानाचं सुख शिक्षणाने हिरावून घेतलं आणि वास्तवाची अत्यंत बोचरी जाणीव दिली. एक्झॅक्टली. आणि त्याच जाणीवेने त्याला माणूस म्हणून उभा राहायला बळ दिलं. खरंय. बरोबर. अरे थांबा, काय झालं? ऐकणारी मंडळी इतक्या तल्लीन होऊन गप्पा ऐकतायत, पण अजून सबस्क्राईब नाही केलं अक्षरवारीला. आत्ताच करा. हां, सिरियसली. एकदम फ्री आहे. दर आठवड्याला असाच एक नवीन आणि जबरदस्त भाग आपण घेऊन येतो. नोटिफिकेशन ऑन ठेवा. एक क्लिक करा आणि आमच्या वाचनाच्या प्रवासात सामील व्हा. तर आपण मगाशी बोलत होतो आत्मसन्मानाबद्दल आणि स्वतःला शोधण्याबद्दल. या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जे मला खूप भावलेलं आहे, ह्यात कोणताही फेक हिरोइझम नाहीये. हा पॉइंट खूपच महत्वाचा आहे. हो ना? या आत्मचरित्रात लेखक कुठेही स्वतःला हिरो किंवा एकदम परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करत नाही. ऑनेस्टली, आजच्या जगात जिथे सगळे स्वतःला परफेक्ट दाखवण्याच्या मागे असतात. हो यार, सोशल मीडियावरती फक्त चांगलेच फोटो टाकतात. एक्झॅक्टली. तिथे स्वतःचा असा कच्चा चिठ्ठा उघड करणं हे नेक्स्ट लेवलची हिंमत आहे. लेखक स्वतःचे दोष, आपला भित्रेपणा, स्वतःच्या चुका अगदी प्रामाणिकपणे मांडतो. हो, तो मान्य करतो की अनेकदा तो अन्यायाविरुद्ध उभा राहू शकला नाही. ही जी पारदर्शकता आहे ना, ती या पुस्तकाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. हो, आणि फक्त स्वतःच्याच नाही तर तत्कालीन चळवळींच्या त्रुटींवरही तो परखड बोलतो. बरोबर. दलित पॅन्थरबद्दल वगैरे. हो, दलित पॅन्थर आणि रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांमध्ये जे गटतट पडले होते, त्यांच्या ज्या चुका होत्या, त्यावर तो स्पष्टपणे भाष्य करतो, कुणालाही पाठीशी घालत नाही. हे खरंच धाडसाचं काम आहे. पण ह्या सगळ्यात मला सगळ्यात जास्त हेलावून टाकणारी गोष्ट कोणती वाटली असेल, तर ती म्हणजे या व्यवस्थेतल्या स्त्रियांचं जगणं, ज्याला आपण डबल मार्जिनायझेशन किंवा दुहेरी शोषण म्हणतो. यार, तो भाग वाचताना खरंच शब्द सुचत नाहीत. लेखकाची आई, ती माऊली रस्त्यावरचा कचरा, काचा, लोखंड आणि कागद वेचून घर चालवते. बापरे. दिवसभर उन्हात फिरायचं, काचा लागून हातपाय रक्तबंबाळ व्हायचे, पण मुलांसाठी ती ते सगळं सहन करायची. तिला समाजाकडून मिळणारी वागणूक तर वाईट असतेच. कारण ती दलित आहे. हो, पण स्वतःच्या घरात, स्वतःच्या माणसांकडूनही तिला तो आदर मिळत नाही. आणि दुसरीकडे त्याची आत्या जमुना, हां, जमुनाची गोष्ट खूपच भयानक आहे. तिची गोष्ट तर काळीच पिळवटून टाकते यार. तिचाच नवरा तिला वेश्या व्यवसायात विकतो. सिरियसली, हे वाचताना डोकं काम करत नाही. विचार करा, एका स्त्रीला बाहेरच्या जातीव्यवस्थेकडून तर त्रास सहन करावाच लागतोच, पण घरातल्या पुरुषी मानसिकतेकडूनही ती ओरबाडली जाते. खरंय. हे वाचताना लिटरली घसा दाटून येतो आणि आपण निःशब्द होतो. ती एका स्त्रीची फक्त फरफट नाहीये, तर ती त्या पूर्ण सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेची क्रूरता आहे. जी स्त्रीला फक्त एक वस्तू समजते. एक्झॅक्टली. त्या स्त्रियांचा तो संघर्ष बघितला ना, की आजचे आपले प्रॉब्लेम्स खूपच क्षुल्लक वाटायला लागतात यार. हो ना. आणि म्हणूनच हे पुस्तक वाचताना आपण फक्त एका व्यक्तीची गोष्ट वाचत नसतो, तर एका संपूर्ण समाजाचा, एका व्यवस्थेचा इतिहास वाचत असतो. नक्कीच. ऐकणाऱ्या मंडळींनी यावर नक्की विचार करावा आणि कमेंट करून सांगावं. तुम्हीच सांगा, स्वतःचे असे फ्लॉज, स्वतःच्या समाजाचे दोष आणि कुटुंबातील स्त्रियांच्या या वेदना असे उघडपणे जगासमोर मांडायला माणसाकडे किती मोठी हिंमत असावी लागते. खूप हिंमत लागते. म्हणूनच बलूतं हे फक्त एक पुस्तक किंवा आत्मचरित्र नाही, तर तो एक स्वच्छ आणि निर्दयी आरसा आहे. बरोबर. तो आरसा जो समाजाला त्याचा खरा चेहरा दाखवतो. आणि चर्चेचा समारोप करताना मला हाच महत्वाचा विचार मांडायचा आहे. आपण आज 21व्या शतकात आहोत. मोठ्या शहरांमध्ये राहतोय. हो, पुण्यात, मुंबईत. कायदे करून अस्पृश्यता नष्ट झाली असेल, संविधानाने सर्वांना समान हक्क दिलेत, पण जातीभेद हा माणसाचा माइंडसेट आहे, जो कायद्याच्या आवाक्याबाहेर आहे. अगदी खरे. जोवर मनातली ती अदृश्य भिंत पडत नाही, तोवर काहीही बदलणार नाही. हे पुस्तक म्हणजे नुसती भूतकाळातील रडकथा नाही, तर तो आपल्या आजच्या समाजाला धरलेला आरसा आहे. हो. मगाशी आपण सुरुवातीला जे नावांबद्दल बोललो ना, दगड, कचरा, आज कायदे कागदावरची नावं बदलू शकतात. माणसं विद्याधर किंवा लक्ष्मीकांत अशी नावं ठेवून शहरात येऊ शकतात. पण जोपर्यंत समाजाचा माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही, तोवर हा संघर्ष संपणार नाही. हे पुस्तक प्रत्येकाने नक्की वाचावं. जगाकडे आणि माणसाकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलेल, हे गॅरंटेड. अगदी बरोबर. ऐकणाऱ्यांना या चर्चेतला कोणता भाग सगळ्यात जवळचा किंवा रिलेटेबल वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. नक्की सांगा. आणि हो, पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक घेऊन आम्ही येतोय. तो भाग अजिबात मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र.